रांचीमधील विद्यार्थी आंदोलनाने आता उग्र रूप धारण केलंय। आंदोलकांनी आज रांचीतल्या विधान भवनाकडे कूच केली। त्यानंतर पोलिसांच्या बॅरिकेटिंगलाही न जुमानता विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवलं। यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। त्यामुळे आज 17व्या दिवशी आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली आहे। बघूयात आज दिवसभरात काय काय घडलं आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणात दिल्लीतल्या जंतर मंतरवर देशभरातले विद्यार्थी एकवटले होते। विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका बघून शेवटी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागला। पण यानंतर आता विद्यार्थ्यांचं आंदोलन झारखंडच्या रांचीमध्ये पेटलंय। गेल्या 17 दिवसांपासून रांचीमध्ये विद्यार्थ्यांचं आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे। आज आंदोलकांनी थेट रांचीतल्या विधान भवनालाच घेराव घालण्याचा प्रयत्न केला। हाती तिरंगा घेऊन आंदोलक सकाळीच विधान भवनाकडे निघाले। बॅरिकेडिंग तोडत आंदोलकांनी विधान भवनाकडे कूच केली। यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा केला। पण या पाण्याने विद्यार्थी मागे हटणं तर दूरच, पण चक्क विद्यार्थ्यांनी नाचायला सुरुवात केली। बऱ्याच वेळानंतर सुद्धा आंदोलक हटायला तयार नसल्याचं बघून शेवटी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। इतकंच नाही तर विद्यार्थ्यांवर अश्रुधुराचा मारा सुद्धा केला। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। झारखंड पीएससी आणि झारखंड एसएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देवेंद्रनाथ महतो यांच्यासह 6 विद्यार्थी काही दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत। ते सुद्धा रुग्णवाहिकेतूनच या मोर्चात सहभागी झाले। पण आजच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाल्याचा आरोप आता होतोय। धर्मेंद्र मंडल करके एक छात्र है जो हमारा ही साथी है। वो 14 दिन से भूख हड़ताल पर थे और उन्हें यहाँ की पुलिस ने इतनी दरिद्रता दिखाई है उनके साथ कि उनके पूरे बदन को लाल कर दिया है। अभी उन्हें यहाँ से एम्बुलेंस के अंदर ले जाया गया है और पुलिस यहाँ पे लाठीचार्ज कर रही है, बजाय उसके कि वो यहाँ पर बातचीत का एक सिलसिला चला है या छात्रों की डिमांड मांग ले। इस प्रोटेस्ट को पीसफुली बनाने में लगे हुए हैं और ये जितना पीसफुली प्रोटेस्ट था, इससे लगभग ऐसा प्रोटेस्ट झारखंड में मुझे नहीं लगता कभी हुआ हो। उस पीसफुली प्रोटेस्ट को आप लाठियों के दम पर युवाओं की आवाज को रोकना चाह रहे हो, तो हेमंत सोरेन जी अब ये बिल्कुल नहीं होगा। प्लीज समझ जाओ, आप अगर इनकी मांगे नहीं मानोगे तो युवाओं में और असंतोष बढ़ेगा। जेपीएससी आणि जेएसएससी परीक्षार्थींना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान तब्बल 6 बॅरिकेड्स तोडले। पण त्यानंतर विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याचे पडसाद आता दिल्लीत सुद्धा उमटायला सुरुवात झाली आहे। क्या झारखंड की सरकार, जिसमें राहुल गांधी जी की भी पार्टी कांग्रेस पार्टी शामिल है, क्या उनको इन छात्रों को कटीले तारों से और इस तरह की यातनाओं से ही उनको परेशान करना है? ये डबल स्टैंडर्ड झारखंड की जनता भी देख रही है, देश की जनता भी देख रही है और किसी को माफ नहीं करेगी छात्रों की ये फौज। और मेरा पूरा समर्थन है कि कहीं भी छात्र, उनकी समस्या हो तो उनको सुना जाए, उनका निदान निकाला। लेकिन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पेपरफुटीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। काल बहुतांश मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत, तरी सुद्धा आंदोलनाची तीव्रता जराही कमी झाली नाहीये। विद्यार्थ्यांच्या मागण्या नेमक्या काय पाहूयात। जेएसएससी आणि सीजीएल परीक्षा रद्द करावी ही मुख्य मागणी। आतापर्यंतच्या परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करावी। सीबीआय चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा। काळ्या यादीत टाकलेल्या परीक्षा एजन्सीची चौकशी करावी। झारखंड टेस्टिंग एजन्सी स्थापन करावी। दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालावा। भरतीत स्थानिक आणि आदिवासी भाषांचा समावेश असावा। तर आतापर्यंत आंदोलकांच्या जेएसएससी सीजीएल प्रकरणी पुन्हा चौकशी ही मागणी मान्य झाली आहे। सीआयडी आणि ईडी तपासाची ही मागणी मान्य झाली आहे। एसीएफची परीक्षा रद्द करावी ही सुद्धा मागणी मान्य करण्यात आली आहे। एफआरओ परीक्षा प्रकरणी चौकशी व्हावी ही सुद्धा मागणी मान्य झाली आहे आणि परीक्षा प्रक्रियेत सुधारणेसाठी समिती सुद्धा स्थापन करण्यात आली आहे। तर या सगळ्या मागण्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण करण्यात आल्या आहेत। झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार आहे, तरीही राहुल गांधींनी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत संवादाने तोडगा काढण्याचं आवाहन केलं। तर दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेनेही आंदोलकांना पाठिंबा दिलाय। आंदोलन सुरू होऊन 17 दिवस झाले आहेत। आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे। त्यामुळे आंदोलकांसोबत संवाद साधत त्यांना आश्वस्त करण्यात हेमंत सोरेन यांना यश येतं का, हे येत्या काही दिवसात कळेलच। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।